छान वातावरण सेट झालंय आणि तुम्हाला सगळ्यांनाच हे मान्य असेल असं मला वाटतंय. आपण सगळेच दशावतारसाठी जमलोय, पण दशावतार म्हणजे नेमकं काय ह्याची अगदी तोंडओळख मी करून देते. तर महाराष्ट्रात शेकडो वर्षापूर्वीपासून चालत आलेली ही लोककला आहे, ज्याच्यात विष्णूच्या दशावतारांबद्दल आपल्याला गोष्ट सांगितली जाते. वेगवेगळ्या प्रकारे नृत्य, नाट्य, गायन, संवाद या सगळ्या प्रकारे आपल्याला रंगवून विष्णूबद्दलच्या गोष्टी सांगितल्या जातात. पण सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे हे काहीही स्क्रिप्टेड नसतं. तिथले लोकल कलाकार त्या वेळेस जमून ठरवतात काय करायचं, आज काय करायचं, कसं करायचं, आणि ते सादर केलं जातं. आणि याचं प्रात्यक्षिक तुम्हाला आता बघायला मिळेल, कारण की आपल्याकडे खास श्री देवी माऊली दशावतार नाट्य मंडळ, कोनशी, तालुका सावंतवाडी इथून सगळे दशावतारी कलाकार आलेले आहेत आणि एक छोटंसं नाट्य सादर करणार आहेत, ज्याचं नाव आहे वृंदा जलधर. आता मी सगळ्यांना आमंत्रित करते, तुम्ही इथे येऊन प्लीज तुमची तयारी सुरू करा, म्हणजे आम्हाला लवकरात लवकर ते नाट्य अनुभवता येईल. तोपर्यंत मी सगळ्यांची ओळख करून देते. तर जलधर ही जी भूमिका आहे ते दादा राणे कोनसकर हे करणार आहेत. वृंदाच्या भूमिकेत यश जळवी आपल्याला दिसणार आहे. महाविष्णू संजय गवस हे साकारणार आहेत. हार्मोनियमवर नामदेव घाटकर, पखवाजवर अर्जुन परब, चकवा गणेश घाटकर आणि सहाय्यक सुनील घाटकर, तन्मय घाटकर. आता वृंदा जलधर हे जे नाट्य आहे ते कशाबद्दल आहे थोडक्यात सांगते. तर आपल्या प्रत्येकाच्या घरी शक्यतो आपण तुळस लावतो, जर जागा असेल तर तुळशी वृंदावन लावतो. पण ते का लावतात आणि ते का पुजतात हे आपल्याला या नाट्यामधून ते सांगायचा प्रयत्न करणार आहेत. तर बघूया. आणि त्याआधी गणपतीची आरत आपण करतो, त्याच्याने सुरुवात करतो.
तिनं मला भलतंच खूळ सुचलं आणि म्हणूनच तर स्वामींसमोर ती इच्छा प्रकट केली. काय तर म्हणे त्रैलोक्याची स्वामिनी होण्याची माझी इच्छा. आणि बस ती माझी इच्छा पूर्ण करण्यासाठी माझ्या सौभाग्याचे धनी प्रत्यक्ष स्वर्ग साम्राज्यावर स्वार झालेत. काय होणार आहे कुणास ठाऊक. कारण देवतांबरोबर संघर्ष करता करता जर देवतांनी माझ्या सौभाग्याला काहीतरी इजा केली तर नाही, असं होणं तर शक्यच नाही. कारण मला ज्ञात आहे जोपर्यंत माझं पातिव्रत्य तेज सतेज आहे तोपर्यंत माझ्या सौभाग्याच्या केसाला सुद्धा धक्का लागणार नाही. पण तरी सुद्धा देवता आहे, शक्ती सामर्थ्याने युक्त आहेत. असं असताना माझ्या सौभाग्य पदावर काय करतील याचा काही नेम नाही. आणि म्हणूनच तर एकनिष्ठतेने मी त्यांची वाट पाहते. केव्हा एकदा ते येतील हेच मला कळत नाही. पण देवा मलाही एक आश्चर्य वाटते ग. आपलीच वाट पाहत पाताळवन सम्राट काल आणि मी महाराज यांची एकुलती एक कन्या तू राजवैभवात वाढलीत. गजांत लक्ष्मीत वैभवात वाढलेली असो तुझ्या स्वयंवरात देशोदेशीचे राजकर्ते आले. पण असं असताना सुद्धा एक धनहीन जलधर सागर पुत्र ज्याचं वैभव म्हणजे वालुकामय प्राण होईना. निश्चित मग त्यात तू माझीच निवड केली. हा विचार कसा काय केला. याला सुद्धा कारण आहे. धनाच्या श्रीमंतीपेक्षा मनाची श्रीमंती मोठी असते नाही का. आणि तीच तुमच्या मनाची श्रीमंती आणि म्हणूनच तर माझी वरमाला तुमच्या कंठी अर्पण. म्हणूनच तुझ्या बापाला मी शब्द दिला होता तुमच्यापेक्षा सुखात ठेवीन असं मी सांगत नाही. पण तिच्या नेत्रावटे केव्हाही अश्रुधारा येऊ देणार नाही एवढा तू नक्की दे. आणि तुझी इच्छा की स्वामी मला जर काही द्यायचं असेल तर त्रैलोक्याची स्वामिनी मला व्हायचंय होईना. या तुझ्या इच्छेसाठी मी स्वर्गावर स्वारी केली. काय झालं माहितीये का. काय झालं. देवेंद्र महाराज यांचा आणि माझा संघर्ष झाला. ऐकून ज्ञात होत की देव कपटी आहेत पण खरंच निघालं. अगं दोघांच्या घनघोर संघर्षात देवेंद्रनो नागपाठानो मला कथड बंद केलं. मग काय झालं. नेत्रासमोर काळ माझ्या उभा राहिला. माझा बाप म्हणण्यात सागर संकट समयी माझ्या बापाला मी हात दिली ग. पण माझा बाप आला नाही. ज्याने या जलधराचं जातक कर्म केलं ते उत्पत्ती करणार आहे. सत्यलोकीचे प्रभात आहे. त्यांचा मी धावा केला तेही आले नाही. जण मला ज्ञान दिलं ते माझा गुरु देवर्षी नारद महामुनीनं हाक दिली तेही आले नाही. पण एक आश्चर्य घडलं. आश्चर्य माझ्या नेत्रासमोर काळ दिसत होता मूर्तिमंत मृत्यू. आणि माझ्या मनात विचारले ग ऐन तारुण्यात जर का मी जगाच्या आड झालो तर माझी भार्या म्हणजे तू वैधव्याच्या पंक्तीला बसली. आणि अशा या वयात हा राक्षसरूपी समाज तुला जगू देईल काय. आणि बोलता बोलता माझ्या मुखातून माझी वृंदा हे नाव बाहेर पडतात. सारे नाव काढतात. देवाची कृपा. मला एक सांग काय दैवी तत्वानं नटलेले नागपाश केवळ वृंदा या दोन अक्षरानं तुटले असं तुझ्या नावात आहे तरी का. स्वामी हा अहो यात माझ्या नावाचा चमत्कार कसला. मग हा तर त्या माझ्या परमेश्वराचा चमत्कार. परमेश्वर कोण. समजू लागले दिनापासून ज्या माझ्या वैकुंठनाथाची मी भक्ती करते तोच माझा वैकुंठीचा नारायण. आपण माझा निरोप घेऊन गेलात ना. अगदी त्या क्षणापासून मी माझ्या देवाला आणण्याचं कर्तव्य करत होते. आज त्या देवानं माझ्या भक्तीचं फळ. पर्यायाला देव माझे वैरी आहेत. सागर मंथन केलं
घुसळण केलं, माझ्या बापाच्या उदरात असणाऱ्या जलचर प्राणांना त्राई भगवान केलं. आणि हे जेव्हा मला कळलं, म्हणून स्वर्गावर स्वारी केली शिवाय तुझी इच्छा. मग तो देव माझा वैरी असताना त्याच्यामुळे माझे पाठ तुटतील हे मला पटत नाही. स्वामी, आणि दुर्दैवानं आपला जरी विश्वास नसला तरी सुद्धा त्या भगवंताचाच चमत्कार आहे. कदाचित तसं जर असेल तर आता ऐक. हा? वंदे, काय? तू माझी फारी आहे, मी तुझा नवरा आहे. तुला सुखात ठेविना माझा शब्द आहे. या क्षणापासून वैकुंठीच्या नारायणाचं भजन, पूजन, नामस्मरण तुला बंद करावं लागेल. नाही नाही स्वामी, थांबा. का? असं नका बोलू. कारण माझ्या भगवंताच्या नामस्मरणाशिवाय माझं जगणं सुद्धा व्यर्थ. मला एक सांग, काय? लग्न झालेल्या स्त्रीला सर्वात प्रिय कोण? आपल्या सौभाग्य. पती म्हणजे परमेश्वर ना. मग काय करत त्याची आहे? पण स्वामी, असं असलं तरी सुद्धा आज त्या अशा आशीर्वादाने तुम्ही सुखरूपपणे इथपर्यंत आला. हा तर त्या माझ्या भगवंताचा चमत्कार. भक्ती बंद करणार की नाही? नाही स्वामी. भक्ती बंद करावी लागेल. नवरा आणि बायको संसाराची दोनच, संसार रूपी रथाची ही दोनच चाकं आहेत ग. एकमेकाच्या विचारानं वावरू लागलो तरच संसार सुखाचा होईल. विश्वास आहे माझ्यावर, कशाची कमतरता भासू देणार नाही. पण त्याची भक्ती बंद करावी लागेल. नाही स्वामी, काय? माझ्या भगवंताच्या नामस्मरणाशिवाय आतापर्यंत अन्नाचा कंड, पाण्याचा थेंब सुद्धा मी कधी प्राशन केला नाही. असं असतं. तुला सांगतात भक्ती बंद करणार की नाही? भक्ती बंद करणार की नाही? माझ्या क्रोधाला चेतवणी देऊ नको. नाही स्वामी. विचार केला नाही नात्याचा. मला सांग, काय करणार तू बोललीस? नाही स्वामी. भक्ती करणार. आपण मला मारला असला, थंडला तरी चालेल. अरे प्रसंगी माझा जीव घेतला तरी चालेल. पण माझ्या भगवंताचं नामस्मरण मी नाही बंद नामस्मरण करणार नाही. नाही नाही स्वामी. नाही ना तर बोलावं लागतंय. त्यापेक्षा कुरांगर करते माझ्या 7 जन्माच्या हाड वैरिणी, हाडा नागिणी, माझे वैरी देव आणि त्यांचं भजन पूजा तर माझी भार्या करत आहे. आतापर्यंत हे माझे 2 हात माझ्या भगवंतासमोरले जोडलेत ना मी. काय? तुम्ही माझा जीव घेतला तरी माझे हे 2 हात मी वंदे! मस्त बसणार नाही स्वामी. याच हाताना सारखं माझ्या वैर्याचं पूजन होत असे तर काय? हे तुझे 2 हात. काय केलं स्वामी? तुझे दोन्ही हात मी तोडले, पण माझ्यातील नवरा मेला असा त्याचा अर्थ नव्हे का? अजूनही तुझं संगोपन करे. इच्छा आहे का देवाचं नामस्मरण बंद व्हायला हवं? नाही स्वामी. काय? तुम्हाला काय वाटलं? ज्या माझ्या भगवंतासमोर माझे हे 2 हात जोडते ते तोडलात म्हणून माझी भक्ती कमी होईल? काय करणार? माझे 2 हात तोडलात म्हणून काय झालं? हे माझे 2 पाय तर शाबू देत नाही. मग या माझ्या 2 पायांनी माझ्या चरण चालीनं माझ्या देव गाभाऱ्यात आणि मी माझ्या देवाची भक्ती जलधराची भार्या आणि वैर्यापर्यंत जाण्याचा प्रयत्न करत आहे. तुझा दोन्ही नाही, अजूनही तुला सांगतोय ग, तोडले तुझे हात, तोडले तुझे पाय, पण एक नवरा म्हणून संगोपन करे, इच्छा पूर्ण करे. फक्त एकाच वैर्याचं नामस्मरण करायचं नाही. माझ्या भगवंताची भक्ती बंद व्हावी म्हणून माझे हात पाय तोडलात, माझा डोळा गोळा बनविला. पण असं असलं तरी सुद्धा काय माझ्या भगवंताची भक्ती मी बंद करणार नाही. काय करणार तो? याच अवस्थेत लोळत लोळत मी माझ्या देव गाभाऱ्यापर्यंत जाईल आणि स्तुती सुमनांचा अखंड वर्षाव माझ्या भगवंतावर माझी भक्ती सफलच करेल. गाभाऱ्यात तुझा देव असेल तरच ऐकणार ना. मग आई देव गाभाऱ्यात प्रवेश करे. ज्या मूर्तीची तू प्रतिष्ठापना केली त्या दगडाच्या मूर्तीचे
लोळा गोळा बनविला. देवा, हा दिवस दाखवण्या अगोदर देवा माझे प्राण जर घेतले असते तर फार बरं झालं असतं. देवा, माझे हात पाय तोडलेत म्हणून मला वाईट वाटलं नाही रे. पण लग्न करून उभारल्या संसारात प्रवेश करत असताना माहेरून जी प्रतिमा तुझी देवा घेऊन आले, त्या माझ्या देवाच्या प्रतिमेचे शतशः तुकडे माझ्या सौभाग्याने गेले. देवा, देवा, हेच का रे माझ्या भक्तीचं फळ दिलंस तू? हेच का रे माझ्या भक्तीचं सामर्थ्य ठेवलंस तू? कुठे आहेस देवा? देवा, झोपला असशील तर जागा हो देवा. उद्याचं मरण आज झालं तरी चालेल, पण या अंत समयी देवा गोड गळ्यानं देवा तुला अडवण्याचं कर्तव्य करते देवा. देवा, धाव, माझ्या हाकेला धाव देवा, माझ्या हाकेला धाव. लागला गळा हा पाश पहा घन नीळा, लागला गळा हा पाश पहा घन नीळा, मिटू नको जाणू, मिटू नको जाणू, मिटू नको जाणू. लागला गळा हा पाश पहा घन नीळा. लागला गळा हा पाश पहा घन नीळा, मिटू नको जाणू, मिटू नको जाणू, मिटू नको जाणू. तुला कधी काळा, जिंकले तुला कधी काळा, प्रलयाची आली वेळ, प्रलयाची आली वेळ. हे मृत तुझे जगी भाव भक्ती वेळाला, हे मृत तुझे जगी भाव भक्ती वेळाला. लागला गळा हा पाश पहा घन नीळा, मिटू नको जाणू, मिटू नको जाणू, मिटू नको जाणू. हे अवताराच्या देवते, हे पार्थिवनिधीचा पुण्यगंगे, हे मंगलमय देवीच्या मंगलमय देवते, हे हृदय, हा तुझा परमेश्वर आलाय, ज्या बालपणापासून एकानिष्ठ भक्ती करते, ती भक्तीची सफळ ठरली. या मूर्तिमंत स्वरूपाचं दर्शन तुला देण्यासाठी मी इथपर्यंत आलोय. देवा, या अंत समय का होईना पण मला दर्शन देण्यासाठी देवा धावत आलास. हा, पण अभागिनी जन्माला आले. दुर्दैव माझं म्हणूनच तर देवा, जिथं तुझ्या दर्शनासाठी महामहिम महंत घणघोड अशी तपश्चर्या करून सुद्धा देवा हे तुझं दुर्लभ दर्शन नाही मिळत. पण आज मला दर्शन देण्यासाठी देवा तू इथं आलास. पण काय त्याचा उपयोग? तुझं दर्शन नाही घेऊ शकत मी. काय म्हणून? तुझं दर्शन नाही घेऊ शकत कारण त्याच्यावर माझ्या असं का? सौभाग्याने ही माझी अवस्था केली. माझे हात पाय तोडून माझा लोळा गोळा बनविला देवा. याच्यासाठी चिंता करू नकोस. यावेळी दैवी तेजानं तुला हात आणि पाणी पुन्हा शेतोय. तथास्तु, तथास्तु, तथास्तु. देवा, देवा,
आहे मंगलमय तुझा आशीर्वाद. देवा, खरोखरच माझ्या जन्मोजन्मीचं पुण्य फळाला आलं की काय असंच मला वाटतं देवा. आज माझ्या भक्तीला प्रसन्न होऊन देवा मला आशीर्वाद देणार. अगं बालपणापासून तू एकांश भक्ती करते, मग त्या भक्तांना दर्शन देणं मला कर्मप्राप्त आहे. याच्यासाठी तुला स्वरूपाचं दर्शन देण्यासाठी शांतीधामाचा त्याग करून इथपर्यंत आलोय. पण देवा, नाईलाज माझा आहे. काय म्हणून? या भक्तिनीची तुला एकच विनंती आहे. विनंती? अशी कोणती विनंती? माझं सौभाग्य तुला वैरी म्हणतं देवा. हा? माझ्या सौभाग्याने जर इथं तुला पाहिलं असेल तर नको नको त्या शब्दाने तुझा अपमान करेल. तो अपमान माझ्याला नाही पावणार. तेव्हा जा देवा, देवा तुझ्या स्वस्तानी जा तू. तोडले अगदी रक्तस्त्राव झालं. रंगात संपली असते पण मनात किंतु नको म्हणून इथं आलोय. रंगाई, अगं रंगाई, आल्याला ताकद स्वागत करणं हे आपलं कर्तव्य आहे. आपला प्रतिमय परमेश्वर आला असेल, जा निश्चिंत जा. क्षण शांतता म्हणजे रंगाई. काय झालं? मला एक सांग, मी स्वतः तुझे हात आणि पाय तोडले, मग मूर्ती म्हणता माझ्या समोर आता जीवरंगा उभे आहे. पूर्वभाग हे कसं काय? जिचे तुम्ही हातपाय तोडलात ना, हा, तीच तुमची लाडकी बायको वृंदा आहे. मी ती कशी काय? याला सुद्धा कारण आहे. काय करण? माझे हातपाय पुनश्च कसे आले याचं नवल वाटतं ना तुम्हाला? बरोबर आहे. हे माझे हातपाय मला पुनश्च कुणी दिले? माझ्या देवानं मला दिले. कोण नाही? माझा देव माझ्या वैकुंठीचा नारायण, तो माझा जगत मालक. त्याची एवढी मदत माझ्या पतीच्या मारी आलाय तर जा म्हणावं. नसेल तर क्रोधाला चेतवणी दिली ना त्यानं, देव ठेव करून टाकेल. मी माझ्या देवाला नाही म्हणून नाही देणार. बघलो नको. वैकुंठीचा नारायण ना मी तुझी भक्ती केली आणि नाही तुला मी बोलविलं. मग असं असताना या माझ्या भार्याच्या महाली तुका आलाय. अरे जलधर, ज्याप्रमाणे माझी भक्ती दिसत आहे त्याप्रमाणे दोघांनी दर्शन देण्यासाठी मी आलोय. मला दर्शनाची गरज नाही. त्याच्या मुळाशी कारण जलधर तू आहे. मी? हा, तो कसा? अरे देवाच्या देव गाभाऱ्यात तुझ्या धर्मपत्नीनं माझी प्रतिमा पूजेला लावली मग आणि त्या प्रतिमाचे तू अक्षरशः तुकडे तुकडे केले. हो, मान्य आहे. त्याचे तुकडा वैकुंठापर्यंत आला. काय? म्हणून शांती धामाचा त्याग केला. साठी इथपर्यंत मी आलोय दोघांना दर्शन देण्यासाठी. मग आई, या जर नारायणाचा पारायण होऊ नये इच्छा असेल तर इथून चालतो. गेला नाही तुला घालवावं लागेल. इथं शांती धामाचा त्याग करून इथपर्यंत आलोय, तो जाण्यासाठी नव्हे त्याच्यासाठी. हे रुंदे, इथं काय घडेल हे तू प्रत्यक्षाने नेत्राने पाहू नये याच्यासाठी जा. स्वस्ताने जा, चिंता करू नको. जा. तू जर मला आज्ञा करशील तर मी माझ्या समस्ताने जाते. पण तुझ्या नेत्रासमोर हा, माझ्या सौभाग्याचे धनी आहेत एवढं मात्र विसरू नको. तथास्तु, तथास्तु, तथास्तु. चिंता करू नको. तू जाणार नाही. हे जलधार, अरे विनाश काले विपरीत बुद्धी. जसा विनाश काय माणसाला सेवावाला तशी माणसाला विपरीत बुद्धी सुद्धा राहते. तसं ज्या जीवनात झालंय ध्यानी ठेव. मग आई, या विश्वाचा पालन करता देव म्हणून तुला सारा जग ओळखतंय. पण या क्षणाला या जलधरा रूपी काळापासून आत्मरक्षण करणं तुला मी शोधदार कराय. अरे विनंतीने सारा जग जिंकता येतं, पण अहंकारामुळे नाश होतो. तो अहंकार तुझ्या जीवनात उद्भवलाय, तो नाशा करण्यासाठी हा वैकुंठ जाणार आहे. जाऊ तुझ्या सर्वपणाला.
नमस्कार. एकदा जोरदार टाळ्या श्री देवी माऊली दशावतार मंडळींसाठी. मला सांगायला अत्यंत आनंद होतोय की ही सगळी मंडळी तुम्हाला आमच्या चित्रपटात पण दिसणार आहेत. आणि अगदी जेव्हापासून सुबोधच्या डोक्यात ही संकल्पना आली तेव्हापासून या सगळ्यांची मदत या चित्रपटाला लाभली आहे. तर त्याच्यासाठी खूप खूप धन्यवाद. नमस्कार. आम्हा कलाकारांचा आराध्य दैवत गणपती गजानन. शिवाय इथं सिनेसृष्टीतील अनेक नटवर्य नटसम्राट आहेत, त्यांच्याही चरणी मी विनम्र होतोय. शिवाय आम्हा कलाकारांचं जे उत्कर्ष होतात म्हणजे आमचे भाग्य देवता म्हणजे तुम्ही रसिक प्रेक्षक, तुमच्याही चरणी मी विनम्र होतो. रसिको, वृंदा जलधर हा एक भाग आहे. याच्यामध्ये किमान 12 पात्र असतात आणि 3.5 तासाचं नाटक असतं. त्याच्यातील एक भाग आम्ही तुम्हाला दाखवला. सुरुवातीला इथं काय होतं, विष्णू वृंदेसाठी जलधरासमोर पराजित होतो. मग जलधर त्याला वृंदेच्या महालासमोर आपला नोकर बनवून ठेवतो आणि जलधर स्वर्गावर स्वारी करतो. सर्व देवदेवतांना तो स्थानाभ्रष्ट करतो आणि कैलास पर्वती जातो. कैलास पर्वती शंकरावर सुद्धा मात करतो आणि शंकर सहित सर्व देव पलायन करतात आणि पार्वती माता शिवाच्या भेटीसाठी येत असताना ती याच्या जलधराच्या नजरेस पडते. मग जलधर तिच्या सौंदर्यावर मोहित होतो आणि तिच्या इब्रतीवर घाला घालण्याचा प्रयत्न करतो. तेव्हा ती चकून पडते. सर्व देव विष्णूजवळ येतात. विष्णू पाहिलं तर एक द्वारपाल होऊन आहे. मग ठरतं की आता मारायचा कसा. नारद मुनी म्हणतात की बाबा रे, याला कुणी मारू शकत नाही, तर तो वरदी आहे. वर काय, जोपर्यंत त्याच्या बायकोचं म्हणजे वृंदेचं पातिव्रत्य ते सतेज आहे तोपर्यंत त्याला मृत्यू नाही. पर्यायानं विष्णूला सांगतात की हे तू कर. मग विष्णुदेव विचार करतो, अरे विश्वातील लाखो करोडो पातिवृत्य तेज जर भ्रष्ट करण्यासाठी हा तत्पर होईल तर त्यापेक्षा विश्वकार्यासाठी एका स्त्रीचं शील भ्रष्ट म्हणजे झालं तरी चालेल. म्हणून विष्णू तयार होतो. तिकडे वृंदा वाट पाहत असते आणि विष्णू जलधराच्या रूपानं वृंदेसमोर जातो. तिथं पातिव्रत्य तेज भ्रष्ट करतो आणि तिथंच तो पूर्व रूपात येतो. वृंदेला हे कळतं. त्यावेळी वृंदा त्याला शाप देते की तू दगडाचा होशील आणि वेडा वेडा होशील. हा शाप दिल्यानंतर इकडे जलधरला सारेजण देव मारतात. त्याप्रमाणे मृत्यू आला त्याचा आणि विष्णू विवळत पडलेला आहे, वेडा झालेला आहे. ती सती देते. वृंदा त्याच्या राखेत लोळत असतो. मग देव विचार करतात आता काय करणार. म्हणून देव सर्व पुन्हा त्या सतीची आराधना करतात म्हणजे वृंदेची आराधना केल्यानंतर बराच कालावधी लोटतो आणि वृंदा प्रगट होते सती रूपाने. आषाढ शुद्ध एकादशीला हा शाप दिलेला असतो आणि कार्तिक शुद्ध एकादशीला वृंदा प्रगट होते आणि त्या विष्णूला आपण वेडा आणि म्हणजे चितेतून उठवते, पूर्व शुद्धीवर आणते. त्यावेळी देव शुद्धीवर येतो आणि तिला विचारतो की काय तुला हवं ते सांग, मी देईन. तेव्हा ती आपलं सौभाग्य मागते. मग सौभाग्य मागितल्यावर देव घाबरतात. जलधर जिवंत झाला तर काय होईल. तेव्हा महाविष्णू सांगतो की बाबा रे, विष्णूने ज्या जलधराचा घात केला तो जलधर जिवंत करणार नाही, हिला 1 दिवसाचं सौभाग्य देणार. आणि ते कसं तर जिथं वृंदा सती गेली तिथं एक वृक्ष येईल. त्या वृक्षाला तुळशी म्हटलं जाईल. त्यानंतर प्रत्येक हिंदूवासी जण याची आठवण म्हणून आपापल्या अंगणासमोर तुळशी वृंदावनाची स्थापना करते. आषाढ शुद्ध एकादशी पासून कार्तिक शुद्ध एकादशी पर्यंत 4 महिने म्हणजे चातुर्मास ज्याला आपण म्हणतो तो. आणि द्वादशीला देव शुद्धीवर आला म्हणजे चातुर्मास पूर्ण झाल्यावर. म्हणून त्या दिवसाला महत्व ठेवण्यासाठी देव सांगतो की या तुळशी वृंदावनात उमा रमा सावित्री म्हणजे आवडी धात्री आणि मालती रूपाने येतील. अग्रस्थानी दिंडा म्हणून आपण ज्याला म्हणतो
त्याच्या अग्रस्थानी शिव असेल, मूळस्थानी ब्रह्मदेव असेल आणि आपण स्वतः मध्यस्थानी असतो आणि सर्व भक्त भाविक आपलं लग्न लावते. त्या एक दिवसाचं सौभाग्य हे तू रंदेला दिलं. आता देव प्रश्न करतात, अरे बापरे, ही जलधराची बायको, तू कसं काय लग्न करणार? हा म्हणजे अनुचित कृत्य आहे. तेव्हा पण विष्णू सांगतो की जलधर मी आहे आणि वृंदा ही लक्ष्मी आहे. आणि ती कशी? तर दानव सम्राट काल नेहमी याने भक्ती केली होती अमोभयताची की लक्ष्मीसारखी कन्या आपल्या कुलात जन्माला यावी. त्यामुळे लक्ष्मी अंश रूपानं वृंदा या नावानं जन्माला आली म्हणून ती लक्ष्मी. मग जलधर तो तुम्ही कसे? तेव्हा सांगतात की एक वेळ सागर किनारी शिवशंकर सारीपाठ खेळत होते. एवढ्यात नारायण नामाचे ललकारी ऐकू आले. आता नारद आल्यावर त्यांना मागची आठवण झाली. एक वेळ अशाच खेळामध्ये शिवशंकराला आपल्या लंगोट्यासहित सर्व कमवावं लागलं होतं. ते पुन्हा घडू नये म्हणून शिव पार्वती तो सारीपाठाचा डाव गुंडळत पळत असताना त्यांना घर्मबिंदू येतो खांब आणि तो घर्मबिंदू ते फेकत असतात अधांतरी. हे विष्णूनं पाहिलं. शिवाचा घर्मबिंदू वाया जाऊ नये म्हणून अंश रूपानं विष्णूनं त्याच्यात प्रवेश केला आणि तो सागरात जातात. त्याच्यातून सागरपुत्र जलधर म्हणून जन्माला आला म्हणजेच तो विष्णू. म्हणून आमचं लग्न होतं. तर अशा तऱ्हेनं हे नाटकाचा मग शेवट होतो. आता थोडासा भाग मी तुम्हाला दाखवले. तुम्ही आता नुसतं सांगितलं तरी ते सगळं नाट्यांच्या डोळ्यासमोर उभं राहिलंय. आणि आता मला असं वाटतं सगळ्यांनी येऊन बघितलं तर जास्त मजा येईल कोकणात. अनेक कलाकार तर थँक्यू, तुम्ही इथे आलात आणि हे सगळं इतकं सुंदर